पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। राष्ट्रीय महामार्गावर होणारे भीषण अपघात आणि महामार्ग क्षेत्रात वाढणाऱ्या अतिक्रमणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे। त्यानुसार राज्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या राईट ऑफ वे म्हणजेच महामार्ग क्षेत्राच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेल्स, उपाहारगृहे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक बांधकामांना आणि त्यांच्या संचालनाला तातडीने बंदी घालण्यात आली आहे। त्याशिवाय महामार्गाच्या हद्दीतील सर्व जुनी आणि नवीन अनधिकृत बांधकामे येत्या 60 दिवसांच्या आत पाडण्याचे अथवा हटवण्याचे थेट निर्देश राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी परिपत्रक जारी केले आहे। या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी आणि नगरपंचायतीचे प्रशासक यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची तात्काळ आणि तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गाच्या हद्दीत उभी राहिलेली सर्व अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या कालावधीत सर्व अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जाणार असून या संपूर्ण कारवाईसाठी एका विशेष प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे। नगरविकास विभागाच्या नव्या नियमानुसार आता महामार्गाच्या सुरक्षा क्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही नवीन व्यवसायाला परवाना, ना हरकत प्रमाणपत्र किंवा मंजुरी दिली जाणार नाही। याशिवाय महामार्गालगतच्या अत्यंत संवेदनशील क्षेत्रामध्ये आधीच देण्यात आलेल्या सर्व विद्यमान व्यावसायिक परवान्यांची पुढील 30 दिवसांच्या आत तपासणी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे।